हॅलो एव्हरीवन, दिस इज तनश्री चौगले अँड यू आर वॉचिंग गंगा एज्युकेशन. माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे. या चॅनलवरती आपण लॉ रिलेटेड व्हिडिओज पाहत असतो आणि लॉ रिलेटेड ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत त्यांची माहिती मिळवत असतो. सध्या आपण डिस्ट्रिक्ट जज या एक्झामिनेशन संदर्भात माहिती घेत आहोत. आपण जर पहिल्यांदाच या चॅनलला व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हिट ऑन अ बेल आयकॉन, जेणेकरून तुम्हाला इन फ्युचर या चॅनलवरती अपलोड केलेले सर्व व्हिडिओज मिळत जातील. आणि जर तुम्ही ऑलरेडी सबस्क्राइब्ड मेंबर असाल तर वेलकम बॅक अगेन अँड थँक्स फॉर ट्युनिंग इन. नाव डिस्ट्रिक्ट जजच्या संदर्भामध्ये आपण इन्फॉर्मेशन घेत होतो. डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशनसाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया, नेचर ऑफ द एक्झामिनेशन अँड हाऊ टू फिल अप द फॉर्म या संदर्भामध्ये आपण इन्फॉर्मेशन मिळवलेली आहे. परत आजचा व्हिडिओ आहे, याच्यामध्ये आपण कोणते कोणते डॉक्युमेंट आपल्याला सबमिट करायचे आहेत, त्या अथॉरिटीज कोणत्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये माहिती मिळवणार आहोत. हा पार्ट 4 आहे डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशनच्या इन्फॉर्मेशन संदर्भामध्ये. आणि आजच्या या पार्टमध्ये आपण इन्स्ट्रक्शन फॉर फिलिंग ऑफ द फॉर्म यामध्ये आपण जनरल इन्स्ट्रक्शन बघणार आहोत आणि कोणत्या पद्धतीचे कोणत्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला डॉक्युमेंट सबमिट करावायचे आहेत या संदर्भामध्ये माहिती घेणार आहोत. सो विदाउट डिले लेट्स गेट स्टार्टेड. आपण इथून मागे जे डिस्ट्रिक्ट जजच्या एक्झाम संदर्भामध्ये आपण ॲडव्हर्टाइजमेंट बघितली, त्याच्यामध्ये आपण पाहिलं की डिस्ट्रिक्ट जजसाठी किती वॅकन्सीज आहेत सध्या आणि कधी फॉर्म फिलअप करायचा आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, डिस्क्वालिफिकेशन कसं होतं, एक्झामचं स्वरूप काय आहे, कोणते डॉक्युमेंट आपल्याला सबमिट करायचे आहेत आणि या डॉक्युमेंट्सचा जो फॉर्मॅट आहे तो याच ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये लास्टली मेन्शन करण्यात आलेला आहे. तर याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की छोट्या कुटुंबाचं प्रमाणपत्र आपल्याला सबमिट करावं लागतं. तर ते छोट्या कुटुंबाचं प्रमाणपत्र फॉर्म ए मध्ये असावं लागतं, जे इथे डिक्लेरेशन अंडर आपल्याला दिसतं. तर हा छोट्या कुटुंबाचा जो दाखला आहे तो इथे डिक्लेरेशन फॉर्म ए मध्ये मेन्शन केलेला आहे. याच्यामध्ये असं सांगण्यात येतं की 2 पेक्षा कमी मुलं आहेत आणि जर 2 पेक्षा जास्त मुलं असतील ऑन प्रिस्क्राइब्ड टाईम तर हा कॅन्डिडेट जो आहे डिस्क्वालिफाईड होईल. असं डिक्लेरेशन सेल्फ डिक्लेरेशन असतं, त्यामुळे स्वतःच ते डिक्लेरेशन करायचं आहे, स्वतःच ते गोष्टी टाईप करून आपल्याला साईन करावायची आहे. हा झाला फॉर्म ए रिगार्डिंग डिक्लेरेशन. नेक्स्ट आहे फॉर्मॅट नंबर 1, दॅट इज कॅरेक्टर सर्टिफिकेट. आपण पाहिलं होतं की 2 व्यक्तींनी ॲटलिस्ट हे कॅरेक्टर सर्टिफिकेट इश्यू करावायचं असतं. ज्या व्यक्ती या कॅन्डिडेटला प्रॉपरली ओळखतात त्यांच्या नावाने येथे हे कॅरेक्टर सर्टिफिकेट असतं. तर याच्यामध्ये कॅन्डिडेटचं नाव मेन्शन करायचं आहे आणि ऑलरेडी तिथं डिस्कस केलेलं आहे की डिस्ट्रिक्ट जज या पोस्टसाठी ही व्यक्ती अपियर होत आहे आणि ज्या व्यक्तींनी हे कॅरेक्टर सर्टिफिकेट इश्यू केलेलं आहे त्याचे इथं डिटेल्स मेन्शन करावायचे आहेत रिगार्डिंग मोबाईल नंबर. तर दॅट इज फॉर्मॅट नंबर 1. नाव फॉर्मॅट नंबर 2. तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की ड्युरेशन ऑफ प्रॅक्टिस, कोणत्या कोर्टासमोर, कोणत्या जजेसच्या समोर आणि कोणती केस नंबर आहे ज्याच्यामध्ये तुमचा वकालतनामा किंवा ॲप्लिकेशन आहे, तर तो इथे फॉर्मॅट नंबर 2 मेन्शन केलेला आहे. अगेन फॉर्मॅट नंबर 3 याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे त्या कॅन्डिडेटचं नाव मेन्शन करायचं. तर हे सेल्फ इश्युईंग आहे, त्यामुळे याच्यामध्ये तुम्ही ॲज अन ॲडव्होकेट कधी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाशी रजिस्टर केला होता, एनरोलमेंट नंबर तुमचा मेन्शन करायचा आहे आणि प्लेस ऑफ प्रॅक्टिसचं पण मेन्शन करावायचं आहे आणि त्याच्यामध्ये ऑब्वियसली लिहिलेलंच आहे की 7 वर्षांपेक्षा जास्त तुम्ही प्रॅक्टिस करत आहात. तर टोटल ड्युरेशन ऑफ युअर प्रॅक्टिस पण तिथे मेन्शन करायचं आहे आणि ही जी माहिती तुम्ही फर्निश करत आहात ती खरी आहे असं डिक्लेरेशन ही तुम्हाला इथं द्यावायचं आहे आणि प्लेस डेट मेन्शन करून तुम्हाला सिग्नेचर द्यावायचे. याच ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये लास्टली इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला मेन्शन केलेले आहेत, त्या इन्स्ट्रक्शन प्रॉपरली आपण फॉलो करायच्या आहेत. तर आपण 1 बाय 1 इन्स्ट्रक्शन बघू. फर्स्ट इन्स्ट्रक्शन इज दॅट अ कॅन्डिडेट मस्ट केअरफुली रीड द एंटायर ॲडव्हर्टाइजमेंट अँड फॉलो ऑल द इन्स्ट्रक्शन्स ऑर डायरेक्शन बिफोर स्टार्टिंग ॲक्च्युअल फायलिंग अप ऑनलाईन एक्झाम ॲप्लिकेशन सो ॲज टू अवॉइड मिस्टेक्स. म्हणजे तुमच्या चुका टाळण्यासाठी पहिल्यांदा तुम्ही हे ॲडव्हर्टाइजमेंट क्लिअरली वाचायचं आहे आणि सगळ्या इन्स्ट्रक्शन फॉलो करायच्या आहेत. आपण ऑलरेडी मायन्यूटमध्ये ह्या सर्व इन्स्ट्रक्शन डिस्कस केलेल्या आहेत. तुम्ही अजून 2-3 वेळेस हा व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्ही मिस्टेक कमिट करणार नाही जेव्हा तुम्ही ॲक्च्युली फॉर्म फिलअप करणार असाल. नेक्स्ट, कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज्ड टू
Candidates are advised in their own interest to apply online well in advance. म्हणजे तुम्ही डेट संपल्यानंतर जर अप्लाय करायला जात असाल किंवा लास्ट मोमेंटला अप्लाय करायला जात असाल तर तुम्हाला सर्व्हर डाऊन असेल तर प्रॉब्लेम येऊ शकतो. इट्स बेटर की तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट पब्लिश झाल्या लगेचच तुम्ही ही अप्लाय करायला सुरुवात करा. नेक्स्ट, द हाय कोर्ट ऑफ बॉम्बे डज नॉट अज्युम एनी रिस्पॉन्सिबिलिटी फॉर द कॅन्डिडेट नॉट बीइंग एबल टू सबमिट देअर ॲप्लिकेशन विदिन द लास्ट डेट फॉर एनी रिझन. तुमच्या पर्सनल रिझननी तुम्ही जर ॲप्लिकेशन सबमिट करण्यास फेल असाल तर इट्स युअर लॉस. त्याच्यासाठी बॉम्बे हायकोर्ट रिस्पॉन्सिबल असणार नाही. नेक्स्ट आहे, द कॅन्डिडेट शुड प्रोव्हाइड करेक्ट ईमेल ID and his or her own mobile number on which correspondence can be made if any. Hence it should not be changed during the recruitment process. तुमचा ईमेल ID आणि मोबाईल नंबर व्हॅलिड असला पाहिजे आणि तो पूर्ण प्रोसेस होईपर्यंत तो ॲक्टिव्हही असला पाहिजे. जर मध्येच मोबाईल नंबर बंद होत असेल किंवा ईमेल ID तुमचा पासवर्ड ॲक्सेस न केल्यामुळे लॉस होत असेल तर तो तुमचा लॉस असेल. त्यामुळे तो प्रॉपर आणि सिक्युअर असणं गरजेचं आहे during the recruitment process. Next, candidate should take due care to upload good quality photograph in the online application. If the candidate cannot be identified from the photograph uploaded by them, they shall not be allowed to appear for the examination. स्वतःचा क्लिअर फोटोग्राफ अपलोड करणं गरजेचं आहे. जर तो रिकग्नाइज्ड करता येत नसेल की तीच व्यक्ती तुम्ही आहात तर तुम्हाला एक्झामिनेशनला बसू दिलं जाणार नाही. नेक्स्ट, कॅन्डिडेट शॅल फिल ऑनलाईन ॲप्लिकेशन केअरफुली अँड सबमिट द सेम by pressing I agree button. Thereafter, candidate cannot change or alter or edit or modify the information submitted in the online application. The registry will not entertain any inquiry or grievance in that respect. अर्थातच तुम्ही आय अग्री या बटनवर क्लिक करून जेव्हा फॉर्म फायनली सबमिट करता त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये अमेंडमेंट करण्यामध्ये परवानगी देण्यात येणार नाही. म्हणजे नंतर तुमचा काही इन्क्वायरी ग्रीव्हन्स असेल तर त्याला एंटरटेन केलं जाणार नाही. नेक्स्ट, after the pressing I agree button, then generate a registration ID. Candidates are directed to note down the registration ID for their future reference. Registration ID will be notified through SMS ऑन द गिवन मोबाईल नंबर. म्हणजे तुम्ही जेव्हा फायनली सबमिट करता तेव्हा तुम्हाला रजिस्ट्रेशन ID जनरेट केला जातो. तो रजिस्ट्रेशन ID तुम्ही नोट डाऊन करणं गरजेचं आहे आणि तो ID तुम्हाला SMS थ्रू सुद्धा पाठवण्यात येईल. नेक्स्ट, SMS और ईमेल अलर्ट्स फॉर एक्झामिनेशन विल बी नोटिफाईड ऑन द रजिस्टर्ड मोबाईल ॲड ईमेल ID फॉर द कॅन्डिडेट. जे तुमचा ईमेल ID आणि मोबाईल नंबर तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये सबमिट केलेला आहे त्याच्यावरतीच तुमच्याशी करस्पॉन्ड केलं जाईल. एलिजिबल अँड इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स are required to apply online only through the High Court of Bombay website bombayhighcourt.nic.in. No other means or modes of application will be accepted. म्हणजे तुम्हाला फक्त ऑनलाईन पद्धतीनंच ॲप्लिकेशन करायचं आहे, तेही बॉम्बे हायकोर्टच्या ऑफिशियल वेबसाईटवर जे इथे मेन्शन केलेली आहे. नेक्स्ट, admit cards for preliminary written examination and main written examination will not be sent by post. The candidate should download the admit cards from their respective profile. The candidate must carry hard copy of admit card at the time of examination. म्हणजे तुम्हाला पत्र व्यवहाराने घरापर्यंत तुमच्या बाय पोस्ट तुम्हाला ॲडमिट कार्ड मिळणार नाही. तर जे तुम्ही रजिस्ट्रेशन करताना तुमचा जो ID जनरेट झालेला आहे त्या IDच्या आधारे तुम्ही ते हॉल तिकीट तुमच्या प्रोफाईलवरून डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्याची हार्ड कॉपी बनवायची आहे म्हणजेच प्रिंटआउट काढायची आहे आणि तीच तुम्हाला एक्झामिनेशन सेंटरवरती न्यायची आहे. Next, no complaint or grievance of the candidate shall be entertained or heard by the High Court in case of their failure to see the admit card or call letter on their email account within stipulated time. म्हणजेच तुम्हाला तुमचा ईमेल प्रॉपर टाईममध्ये चेक करावायचा आहे, नंतर त्या संदर्भामध्ये तुम्हाला कंप्लेंट करता येणार नाही. नेक्स्ट, period of practice will be counted from the date of enrollment till the date of advertisement. म्हणजेच डेट ऑफ एनरोलमेंटपासूनच तुमचा
जो प्रॅक्टिसिंग ड्युरेशन आहे ती काउंट केली जाईल. नेक्स्ट, कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज्ड टू सबमिट एनेक्स्चर इन प्रिस्क्राइब्ड फॉर्मॅट नंबर 1 and 3 ॲज enumerated in clause number 16 of advertisement along with the printout of online application from duly filed and signed. म्हणजेच तुमचा जो फॉर्मॅट मेन्शन केलेला आहे 2 आणि 3 तर त्याचे प्रिंटआउट काढायचे आहेत तुम्हाला आणि मग त्याच्यावरती सिग्नेचर करायचा आहे. तर जसं फॉर्म या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये सांगितलेलं आहे त्या पद्धतीनेच ते करण्यात येईल. नेक्स्ट, the candidate shall follow the procedure for online payment of fees as mentioned in clause number 15 of the advertisement and more particularly described in the instruction given in the user manual for online payment through SB Collect facility. It is made clear that online payment shall be accepted through internet banking or credit cards or payments through challan only. No other mode or means of payment will be accepted. The candidate is required to mention the SB Collect reference number after making successful payment of the fees in a column number 34 of the application form. याच्या संदर्भामध्ये आपण ॲडव्हर्टाइज जेव्हा आपण डिस्कस करत होतो तेव्हा इन डिटेल आपण इन्फॉर्मेशन पाहिली आहेच. तर त्या सर्व रूल्स फॉलो करायचे आहेत तुम्हाला आणि यूजर मॅन्युअल जे दिलेलं आहे SB कलेक्टचे तर त्याच्यानुसार सुद्धा तुम्हाला सर्व गोष्टी फुलफिल करावायच्या आहेत आणि ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. तर नेक्स्ट आहे द कॅरेक्टर सर्टिफिकेट प्रोड्यूस्ड ऑन रेकॉर्ड शुड बी ॲज पर प्रिस्क्राइब्ड फॉर्मॅट नंबर 1 अँड फ्रॉम सेम पर्सन whose names are mentioned in online application form. Such certificate must be issued on or after the date of publication of the advertisement. म्हणजेच कॅरेक्टर सर्टिफिकेट जो फॉर्मॅट नंबर 1 सांगितलेला आहे त्या पद्धतीनेच पाहिजे आणि त्याच व्यक्तींकडून पाहिजे ज्या व्यक्तीचं नाव तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये मेन्शन केलेलं आहे. अगेन हे कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट पब्लिश झाल्यानंतर सुद्धा मिळवू शकता किंवा त्याच्या आधी मिळालेलं असेल तरीसुद्धा ते व्हॅलिड असेल. नेक्स्ट, द कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज्ड टू विजिट द वेबसाईट फ्रॉम टाईम टू टाईम. All the relevant information or instructions shall be published on official website of the High Court of Bombay. या ऑफिशियल वेबसाईटला आपण टाईम टू टाईम व्हिजिट करणं गरजेचं आहे कारण तिथे काहीही अपडेट असतील तर त्या आपल्या एक्झामच्या रिलेटेड तिथेच पब्लिश होणार आहेत तर त्या आपण पाहावयाच्या आहेत. द टाईम टेबल अँड व्हेन्यू फॉर प्रिलिमिनरी एक्झामिनेशन, रिटन एक्झामिनेशन, main written examination and viva voce of the candidate would be displayed on the official website of the High Court of Bombay. Next, the eligibility of the candidate for main written examination shall be decided after scrutiny of documents and testimonials. Only eligible candidates will be allowed to appear for main written examination. हे आपण वरतीही पाहिलं होतं, बाकीच्या व्हिडिओमध्ये पण आपण हे मेन्शन केलेलंच आहे. ज्या व्यक्तींनी प्रिलिमिनरी एक्झाम पास केलेली आहे त्या व्यक्तींची डॉक्युमेंट स्क्रुटिनी केली जाईल आणि मगच ती व्यक्ती एलिजिबल क्रायटेरियामध्ये बसत असेल तरच त्या व्यक्तीची मेन रिटन एक्झामिनेशन कंडक्ट केली जाईल. नेक्स्ट, द नेम ऑफ द कॅन्डिडेट शॅल बी रिमूव्ड फ्रॉम द सिलेक्ट list without any notice if it is revealed that any information supplied by such candidate in the application form is incorrect or false. म्हणजेच तुम्ही खोटी माहिती दिली असाल आणि जर ते हायकोर्टाच्या लक्षात आलं तर तुमचं नाव एनी टाईम रिमूव्ह केलं जाईल. जरी तुम्ही सिलेक्ट झाला असाल तरीसुद्धा तुम्हाला डिसमिस केलं जाईल. सो प्रॉपर आणि केअरफुली इन्फॉर्मेशन सगळी लिहिणं तुम्हाला गरजेचं आहे. तर ही होती डिस्ट्रिक्ट जजच्या संदर्भामध्ये डिस्ट्रिक्ट जज या एक्झामिनेशन संदर्भामध्ये पूर्ण माहिती. अशा पद्धतीने आपण पाहिलं आहे की डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशनमध्ये एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, नेचर ऑफ द एक्झामिनेशन काय असतं, इन्स्ट्रक्शन फॉर फिलिंग ऑफ द फॉर्म, जनरल इन्स्ट्रक्शन फॉर द कॅन्डिडेट्स, जेणेकरून डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशनसाठी प्रॉपरली ॲप्लिकेशन करता येईल आणि कोणत्याही मिस्टेक्स न करता जर तुम्ही ॲप्लिकेशन कराल तर तुम्हाला कोणत्याही स्टेजवर अडथळे येणार नाहीत. पुढील व्हिडिओमध्ये आपण डिस्ट्रिक्ट जजच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व करणार आहोत. अगेन मेन्स एक्झामचा जो क्वेश्चन पेपर फॉर्मॅट आहे तो बघणार आहोत. तर अपकमिंग व्हिडिओज बघत राहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका अँड स्टे ट्यून्ड. थँक्स फॉर वॉचिंग.